विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार. यानंतर या सिमिलॅरिटी चॅप्टर मधील आपल्याला लास्ट पार्ट पाहायचा आहे, तो म्हणजे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आणि त्यावर डिपेंडिंग जे सम आहेत ते आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. बघा, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर, म्हणजे हे जे दोन ट्रायंगल आहेत ते दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दिलेले आहेत. देन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू करस्पॉन्डिंग साइड ज्या आहेत त्यांचा स्क्वेअर करायचा आणि रेशो घ्यायचा, म्हणजे एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर इक्वल टू बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर इक्वल टू एसी स्क्वेअर अपॉन पीआर स्क्वेअर. हे असं जर होत असेल तर त्याला आपण म्हणायचंय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर, then area of triangle ABC upon area of triangle PQR equal to AB square upon PQ square equal to BC square upon QR square equal to AC square upon PR square is called as theorem of areas of similar triangles. आणि आता यावर डिपेंड्स जे सम आहेत ते आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. त्यातील फर्स्ट सम आपण पाहतो 1/24. मी ते सम राईट केलाय. ट्रायंगल टेक्स्टबुक मध्ये तो सम तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू 16, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू 25. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ द रेशो एबी अपॉन पीक्यू. म्हणजे हे टू ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दिलेले आहेत आणि तुम्हाला एबी अपॉन पीक्यू हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग आपण हे सेंटेन्स रिपीट करणार. आपलं आन्सर आता चालू झालंय. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर गिवन. देअरफॉर हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करू शकतो. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. आणि नंतर आपण व्हॅल्यू पुट करूया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी क्वेश्चन मध्ये तुम्हाला 16 दिलाय. 16 अपॉन पीक्यूआरचा एरिया दिलाय 25 इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू एबी अपॉन पीक्यू ची फाइंड आउट करायची, म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल तेव्हा एबी अपॉन पीक्यू येणार आहे. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स, या बोथ साइडचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. एबी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं एबी, पीक्यू स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं पीक्यू इक्वल टू 16चं स्क्वेअर रूट 4 आणि 25चं 5. देअरफॉर एबी अपॉन PQ equal to 4/5. नेक्स्ट क्वेश्चन 2/25. इथे मी एक्झाम्पल राईट केले बघा. इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR अँड AB is to PQ equal to 2:3, देन फिल इन द ब्लँक्स. आणि मग ते बॉक्स तुम्हाला जे दिलेले आहेत ते तुम्हाला काय करायचे, भरायचे, फिल करायचे. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR म्हणजे आपण इथे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल यूज करू शकतो. Triangle ABC similar triangle PQR, therefore area of triangle ABC upon area of triangle PQR equal to AB square upon, आता AB square जर घेतला तिकडे तुम्हाला PQ square घ्यावा लागेल, म्हणजे या बॉक्स मध्ये तुम्हाला PQ square भरावा लागेल. मी डायरेक्ट आता ह्या हे बॉक्स भरून दिलेले आहेत. इक्वल टू 2चा स्क्वेअर अपॉन 3चा स्क्वेअर AB अपॉन PQ. AB अपॉन PQ ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2/3 आणि त्यांचा जर स्क्वेअर केला म्हणजे 2चा स्क्वेअर अपॉन 3चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, म्हणजे हे शेवटचे बॉक्स आपल्याला आले 4 आणि 9. याप्रमाणे हे 3 बॉक्स तुम्हाला कंप्लीट करायचे. नेक्स्ट क्वेश्चन 3/25. यामध्ये पण तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स आहेत. क्वेश्चन मी रीड करतो, क्वेश्चन लिहिलेला नाहीये. टेक्स्टबुक मध्ये तुम्ही पाहायचा आहे, पेज नंबर 25, क्वेश्चन नंबर 3. इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर, म्हणजे हे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दिलेले आहेत. अँड एबीस पीक्यू अँड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू 80, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू 80, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू 125. देन फिलिंग द ब्लँक्स. आणि मग तुम्हाला काय करायला सांगितलंय, हे बॉक्स जे आहेत ते भरायला सांगितलेले आहेत. आता इथे आन्सर दिले बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, इथे त्यांनी काही दिलेलं नाहीये. टू ट्रायंगल सिमिलर आहे एबीसी अँड पीक्यूआर, म्हणजे इथे तुम्हाला पीक्यूआर भरावा लागेल. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी तुम्हाला 80 दिलेला आहे
आणि PQR इक्वल टू 125 दिलाय, म्हणजे 80/125. आता याला सिम्पलेक्स फॉर्म मध्ये आपण जर कन्वर्ट केलं तर 5 2 जा 10, 2 रिमाइंडर, पुन्हा 5 5 जा 25, 5 1 जा 5, इथे 3 राहिले 30 झाले, आणि 5 6 जा 13, म्हणजे 16/25 हे आपल्याला फायनल आन्सर आलं. आता हे टू ट्रायंगल सिमिलर आहे, म्हणजे AB² आपण असं लिहू शकतो, आणि ते आपल्याकडे आहे 16/25. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड आपण जर केलं तर AB/PQ म्हणजे याचं स्क्वेअर रूट आलं 4 आणि याचं स्क्वेअर रूट आलं 5, म्हणजे AB/PQ इक्वल टू 4/5 हे आपल्याला आन्सर मिळणार आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन 2/24. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे, मी रीड करतो, तो तुम्ही समजून घ्यायचा आहे. रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 2:5. म्हणजे दोन तुम्हाला ट्रायंगल दिलेले आहेत आणि ते सिमिलर आहे, आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशिओ तुम्हाला त्यांनी दिलेला आहे 2:5. इफ द एरिया ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 64 स्क्वेअर सेंटीमीटर. स्मॉलर ट्रायंगल जो आहे त्याचा एरिया तुम्हाला दिलेला आहे 64 स्क्वेअर सेंटीमीटर. देन व्हॉट इज द एरिया ऑफ द बिगर ट्रायंगल, आणि बिगर ट्रायंगलचा तुम्हाला एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता स्मॉलर ट्रायंगल ते सिमिलर ट्रायंगल कोणते ते आपल्याला माहिती नाहीये, मग ते ट्रायंगल आपण काय करूया, मानूया ABC अँड PQR. लेट ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR अँड त्यांच्या साइडचा रेशो तुम्हाला दिलाय 2:5, म्हणजे AB/PQ इक्वल टू 2:5, or BC/QR equal to 2:5, or AC/PR is equal to 2:5. आपण कोणत्याही साइड घेऊ शकतो. आपल्याला समजण्यासाठी आपण AB आणि PQ घेतलाय, म्हणजे लेट ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR अँड AB/PQ इक्वल टू 2:5. आता याची कंपॅरिझन आपण केली तर AB/PQ इक्वल टू 2/5. याचा अर्थ असा का AB ची व्हॅल्यू छोटी आहे, म्हणजे याचा अर्थ AB वाला ट्रायंगल हा स्मॉलर ट्रायंगल आहे, म्हणजेच ABC हा स्मॉलर ट्रायंगल आहे. हा स्मॉलर आहे म्हणजे हा बिगर आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC इज ए स्मॉलर अँड ट्रायंगल PQR इज ए बिगर ट्रायंगल. आणि हे टू ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आपण यूज करू शकतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू AB²/PQ². आता व्हॅल्यू पुट करूया. स्मॉलर ट्रायंगलचा एरिया तुम्हाला दिलाय 64, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC आहे 64 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू AB²/PQ². आता मी यांना जर ब्रॅकेट मध्ये घेतलं तर ब्रॅकेटचा मला स्क्वेअर करता येईल, म्हणजे AB/PQ ब्रॅकेट स्क्वेअर, आणि AB/PQ म्हणजे AB/PQ. याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2:5, म्हणजे 2/5, म्हणजे ही व्हॅल्यू आपण 2/5 लिहिणार आहोत. 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर 64 आहे. तसेच एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू याचा स्क्वेअर केला तर 4 आणि याचा स्क्वेअर केला तर 25, म्हणजे 4/25. 64 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा 64 झाला. तसाच एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4, 5 चा स्क्वेअर 25. आणि आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एरिया ऑफ ट्रायंगल PQR फाइंड आउट करू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 64 इंटू 25 आणि अपॉन रिमेनिंग नंबर आला हा 4. 4 ने याला आपण जर डिवाइड केलं तर 4 1 जा 4 आणि 4 6 जा 24. तो रिमाइंडर राहत येते, म्हणजे इथे आपल्याला आन्सर मिळाला. या दोघांची डिवाइड केल्यानंतर तुम्हाला 16 मिळणार आहे आणि इंटू 25 आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं का 400 तुम्हाला मिळणार आहे, आणि हा झाला तुमचा एरिया. आणि एरियाचं युनिट स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 400 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि ट्रायंगल PQR जो आहे हा ट्रायंगल PQR बिगर ट्रायंगल आहे, आणि देअरफॉर द एरिया ऑफ अ बिगर ट्रायंगल इज 400 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे तो बिगर ट्रायंगल जो आहे त्याचा एरिया तुम्हाला 400 स्क्वेअर सेंटीमीटर मिळालेला आहे. 5/25. मी क्वेश्चन रीड करतो, टेक्स्टबुक मध्ये तुम्ही पाहिजे. एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ अ साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर
देन फाइंड करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. म्हणजे तुम्हाला 2 ट्रायंगल दिलेले आहेत आणि हे ट्रायंगल सिमिलर आहेत. एका ट्रायंगलचा एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर आहे आणि सेकंडचा 81 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. स्मॉलर ट्रायंगल जो आहे त्याची साईड तुम्हाला 12 सेंटीमीटर दिलेली आहे आणि बिगर ट्रायंगल जो आहे त्याची साईड तुम्हाला फाइंड आउट करायची. आता हे जे ट्रायंगल आहेत ते ट्रायंगल आपल्याला माहिती नाही, म्हणजे आपल्याला ते ट्रायंगल मानावे लागेल. लेट ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. समजा हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत अँड एबी इक्वल टू 12 सेंटीमीटर. म्हणजे एबी वाला जो एबीसी जो ट्रायंगल आहे त्याची एक साईड एबी ही 12 सेंटीमीटर आहे असं आपण समजलेलं आहे. देअरफॉर ट्रायंगल एबीसी 12 सेंटीमीटर ही जी साईड आहे स्मॉलर ट्रायंगलची आहे. 12 सेंटीमीटर ही साईड स्मॉलर ट्रायंगलची आहे. याचा अर्थ ट्रायंगल एबीसी स्मॉलर ट्रायंगल आहे म्हणजेच ट्रायंगल पीक्यूआर हा बिगर ट्रायंगल आहे. देअरफॉर ट्रायंगल एबीसी इज ए स्मॉलर ट्रायंगल अँड ट्रायंगल पीक्यूआर इज ए बिगर ट्रायंगल. देअरफॉर एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी इक्वल टू 81 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया हा स्मॉल आहे आणि हा स्मॉलर ट्रायंगल आहे म्हणून याचा एरिया 81 स्क्वेअर सेंटीमीटर. हा बिगर ट्रायंगल आहे याचा एरिया बिगर येणार आहे म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू 225 स्क्वेअर सेंटीमीटर. 2 ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे या ठिकाणी आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलचा यूज करू शकतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. कारण आपल्याकडे एबी आहे म्हणून आपण एबी घेतला तर आपल्याला पीक्यू घ्यावा लागेल. एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. हा एरिया आपल्याकडे 81 आहे अपॉन 225 इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. 81 आहे तसंच 225 तसाच इक्वल टू. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू त्यांनी दिलेली बघा एबीची व्हॅल्यू 12 आहे म्हणजे 12 चा स्क्वेअर अपॉन पीक्यूचा स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण स्क्वेअर रूट घ्यायचंय बोथ साइड्सचं. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. 81 चं स्क्वेअर रूट आलं 9, 225 चं स्क्वेअर रूट आलं 15, 12 च्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार 12, पीक्यूच्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार पीक्यू. आणि मग आपल्याला आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. देअरफॉर पीक्यू इक्वल टू 15 इंटू 12 अपॉन रिमेनिंग नंबर 9. 15 इंटू 12 अपॉन 9. आणि मग या ठिकाणी आपण आता जर डिवाइड केलं बघा यामध्ये आपल्याला जर आपण डिवाइड केलं तर 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12 परत 3 1 जा 3 आणि 3 5 जा 15 म्हणजे 5 इंटू 4. 5 इंटू 4 म्हणजेच 5 4 जा 20 सेंटीमीटर. देअरफॉर पीक्यू इक्वल टू 20 सेंटीमीटर. आणि पीक्यू हा जो ट्रायंगल आहे पीक्यू वाला जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल तुमचा पीक्यूआर इज ए बिगर ट्रायंगल म्हणजे बिगर ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड तुमची 20 सेंटीमीटर आलेली आहे. देअरफॉर द करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. याप्रमाणे आपल्याला तो जो बिगर ट्रायंगल आहे त्या बिगर ट्रायंगलची साइड आपल्याला शोधता येते. देन नेक्स्ट क्वेश्चन 4/25. मी क्वेश्चन रीड करतो. ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर म्हणजे हे 2 ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दिलेले आहेत. 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट हेही तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. क्यूआर इक्वल टू 20 म्हणजे क्यूआरची व्हॅल्यू तुम्हाला 20 त्यांनी दिलेली आहे. देन फाइंड एम एन आणि तुम्हाला एम एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. या ठिकाणी हे 2 ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर हे क्वेश्चन मध्ये दिलंय. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू एम एन चा स्क्वेअर अपॉन क्यूआर चा स्क्वेअर. क्वेश्चन मध्ये एम एन ची व्हॅल्यू दिली म्हणून आपण एम एन चा स्क्वेअर घेतलाय एल एम चा नाही आणि एम एन घेतल्यामुळे आपल्याला इकडे क्यूआर घ्यावा लागेल म्हणजे एम एन चा स्क्वेअर अपॉन क्यूआर चा स्क्वेअर. हे झालं आपलं 1. स्टेटमेंट 1 थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे त्याला रिझन आपण दिलं. क्वेश्चन मध्ये तुम्हाला 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट हे दिलेलं आहे गिवन. मग आता मी या ठिकाणी काय करणार आहे हा 16 इकडे आणणार आहे आणि हा ट्रायंगल पीक्यूआर तिकडे घेऊन जाणार आहे म्हणजे 9/16 इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. आता हे उलट आपण मांडणार म्हणजे हे इकडे आलं हे इकडे गेलं म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू 9/16.
फ्रॉम 1 and 2, 1 नंबरचं स्टेटमेंट बघा, एरिया ऑफ ट्रँगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR. इथे पण एरिया ऑफ ट्रँगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR. म्हणजे हे जे दोन सेंटेन्स आहेत, स्टेटमेंट आहेत, त्यांच्या तुमच्या LHS इक्वल आहेत. LHS इक्वल आहे म्हणजे RHS इक्वल होणार आहे. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 ह्या साईड इक्वल झाल्या म्हणजे MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल टू 9/16. आणि मग टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. MN चा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं MN, QR च्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं QR इक्वल टू 9चं स्क्वेअर रूट 3 आणि 16चं स्क्वेअर रूट आलं 4. देअरफॉर MN, आता QR ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी प्रश्नात दिलेली की 20 आहे, इक्वल टू MN अपॉन 20 इक्वल टू 3/4. मग आपल्याला MN ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. देअरफॉर MN इक्वल टू 20 into 3/4. आणि मग इथे आपण डिवाइड केलं तर 4 1 जा 4, 4 5 जा 12, म्हणजे 3 आणि 5चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि 3 5 जा 15. देअरफॉर MN ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 15. 6/25. क्वेश्चन मी रीड करतो, टेक्स्टबुक मध्ये पाहिजे. ट्रँगल ABC and triangle DEF are equilateral triangles. If area of triangle ABC is 2, area of triangle DEF equal to 1:2 and AB equal to 4, find DE. DE ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितली. ट्रँगल ABC and triangle DEF are equilateral triangles. म्हणजे 2 ट्रँगल्स तुम्हाला जे दिलेले आहेत ते इक्विलॅटरल आहेत. ट्रँगल ABC and triangle DEF आर इक्विलॅटरल ट्रँगल्स हे क्वेश्चन मध्ये दिले. इक्विलॅटरल ट्रँगल्स हे सिमिलर असतात. इक्विलॅटरल ट्रँगल्स आर सिमिलर. देअरफॉर ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल DEF, ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल DEF. हे 2 ट्रँगल सिमिलर झाल्यामुळे आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स यूज करू शकतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल DEF इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. एरिया ऑफ ट्रँगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रँगल DEF इक्वल टू 1:2 तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल DEF इक्वल टू 1/2 हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेले आहे. इक्वल टू AB चा स्क्वेअर, AB ची व्हॅल्यू 4 दिली, 4 चा स्क्वेअर इक्वल टू DE चा स्क्वेअर 1/2. एरिया ऑफ ट्रँगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रँगल DEF इक्वल टू 1:2 असं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे ह्या दोघांची जी डिव्हिजन आहे, डिवाइड जे केलेलं आहे ते 1/2 आहे. इक्वल टू AB चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर अपॉन DE चा स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, म्हणजे दोन्ही साइडचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. मग 1चा स्क्वेअर रूट 1, 2चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे √2, 4च्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 4 येणार आहे आणि DEच्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट DE येणार आहे. देअरफॉर DE इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into √2 अपॉन 1. 1 काही लिहिण्याची आवश्यकता नाहीये, म्हणजे DE इक्वल टू 4 √2 अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला DE ची मिळाली.